नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना, मी एम.आर. मानकरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वाचा टॉपिक आम्ही डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे लेसन बेस असेसमेंट LBA ऑनलाईन कशा प्रकारे शिक्षकाने प्रत्येकाने आपापले विषयाचे मार्क ऑनलाईनमध्ये एंट्री करायचे आहे, कशा प्रकारे करावं लागते ते या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तरपणे सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. माझ्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तरी आजच्या व्हिडिओमध्ये LBA हे काय आहे, लेसन बेस असेसमेंट. आम्ही घटक चाचणी घेतो. पहिले घटक चाचणी घेऊन आम्ही रजिस्टरमध्ये रेकॉर्ड मेंटेन करत होतो. तरी आता तेच रेकॉर्ड ऑनलाईनमध्ये आपल्याला मेंटेन करायचं आहे. प्रत्येक घटकावर चाचणी घेऊन आम्ही ऑनलाईनमध्ये म्हणजेच STS लॉग इन करून कशा प्रकारे प्रत्येक शिक्षकाला लॉग इन दिलेला आहे, कशा प्रकारे मार्क एंट्री करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याच फोनमध्ये STS गुगलमध्ये जाऊन STS म्हणून टाईप करायचं आहे. दुसरी जास्ती आपल्याला काही करायचं नाही. STS LBA लॉग इन म्हणून टाईप करायचं आपल्याला. अशा प्रकारे STS LBA लॉग इन म्हणून टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होतो. इथे सर्वात पहिला ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, लेसन बेस असेसमेंट लॉग इन. टीचर, सॅट्स युजर, ऑफिस, DDP युजर, नोडल ऑफिसर प्रत्येकाचं लॉग इन इथूनच व्हायचं आहे. तरी आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर साइन इन वर क्लिक करायचं आहे. साइन इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन होते वेळेस तुमचा KJID नंबर विचारतो. KJID नंबर गाठल्यानंतर तिथे एक OTP येतो. तुमचा HRMS ला कनेक्ट असलेला मोबाईल नंबरला OTP येतो. ते OTP तिथे घालून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. आता इथं ऑलरेडी लॉग इन झालेला आहे. आता लॉग इन झाल्यानंतर इथे अशा प्रकारे ऑप्शन येतात तुम्हाला. इथं टीचर प्रोफाईल आहे, लेसन प्लॅन आहे, असेसमेंट आहे, LBA असेसमेंट एंट्री रिपोर्ट आहे, ब्रिज कोर्स आहे. अशा प्रकारे बरेच ऑप्शन इथे तुम्हाला दिसत आहेत. तरी आम्हाला मार्क एंट्री करायचं आहे. तरी सर्वात अगोदर आम्हाला LBA याच्यावर क्लिक करायचं आहे. हा LBA ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. LBA वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या शाळेचा डिटेल इथे ओपन होतो. तरी तुमचा वैयक्तिक तुम्ही कोणत्या वर्गाला शिकवतात, कोणता विषय शिकवतात आणि त्या विषयामध्ये कुण्या चॅप्टरच्या मार्क एंट्री करायचं आहे हे आपल्याला इथे पहिले सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तरी सर्वात अगोदर बघा इथे सिलेक्ट मीडियम मध्ये, जर तुमच्या शाळेमध्ये शाळा कन्नड मराठी दोन्ही असेल तर तुम्हाला जे मीडियम तुम्ही शिकवतात त्या मीडियमचं इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता मीडियम मराठी आहे. इथे क्लास कोणत्या वर्गाला तुम्ही शिकवतात त्या वर्गाचा वर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे सिलेक्ट ग्रुप. आता मराठी मीडियमला त्या लँग्वेज ग्रुप कोणकोणत्या इथं मराठी, कन्नडा, इंग्लिश असतो. हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर सेक्शन, तिथे 2 मीडियम असेल तर A आणि B सेक्शन असतात. आता इथे B दिलेला आहे ऑलरेडी, मराठी म्हणजेच B आहे ऑलरेडी झालं आहे. आता इथं सब्जेक्ट, कोणता सब्जेक्ट तुम्ही शिकवत आहात. तर एक्झाम्पल इथं मराठी, कन्नडा, इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि परिसर आहे. तरी कोणता सब्जेक्ट घेतो तुम्ही ते सब्जेक्टला क्लिक करायचं आहे. तर मी मॅथमॅटिक्सला क्लिक केलंय. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर चॅप्टर नेम, त्या कुण्या चॅप्टरच्या तुम्ही मार्क एंट्री करणार आहात त्या चॅप्टरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणखी कुण्या सब्जेक्टचे चॅप्टर नेम येत नाही तरी तुम्हाला चॅप्टर नेम तिथं टाईप करायचं आहे. आता मॅथमॅटिक्सचे ऑलरेडी चॅप्टर दिलेला आहे. तरी कोणत्या चॅप्टरचं आम्ही सिलेक्ट करणार आहोत ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं. आता मी टाइम हा पाठाचे मार्क एंट्री करणार आहे. आता इथे नंतर युनिट टेस्ट डेट. आता हे टाइम हा पाठ संपल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, हे जे लेसन बेस असेसमेंट मार्क एंट्री करायचे चॅप्टर संपल्यानंतर आपल्याला करायचं आहे. आता इथे काय करणार आहोत मी, युनिट टेस्ट. कोणती युनिट टेस्ट. आता या टाइम या पाठाची युनिट टेस्ट कधी घेतलो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा कॅलेंडर ओपन होतो. कॅलेंडर ओपन झाल्यानंतर इथे एक डेट सिलेक्ट करायचा आहे. या चॅप्टर कधी संपला आणि तुम्ही युनिट टेस्ट कधी घेतला. आता मी 15ला हा पाठ संपलेला आहे, 16ला ही युनिट टेस्ट घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, सर्च करायचं. तुमच्या शाळेमध्ये या वर्गात शिकत असलेले सर्व विद्यार्थ्यांची नावं इथे ओपन होतात. आता इथे ही नावं आलेली आहेत.
आता नावं आल्यानंतर येथे तुम्हाला पुढे सॅट्स आयडी दिसत आहे, क्लास ऑलरेडी 5वी आहे, नेम त्या विद्यार्थ्यांचे नाव आणि इथे मार्क्स करायचं आहे, मार्क्स एंट्री करायचं आहे, इथे ग्रेड तुम्हाला फक्त मार्क्स एंट्री करायचा आहे. 10 पैकी असेल तर 10 पैकी, 15 पैकी असेल तर 15 पैकी, तो किती विद्यार्थी मार्क घेतलेला आहे ते इथं फक्त एंट्री करायचं आहे. ग्रेड ऑटोमॅटिक पडत जातात. आता मी एक्झाम्पल, हा पांडुरंग हा विद्यार्थी 12 मार्क घेतलेला आहे, मी 12 घालतच की तिथं काय येतो ऑटोमॅटिकली ए आलेला आहे. समजा हा जर मी जर 9 केलो तर बी प्लस आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ग्रेड घालण्याची चिंता करायची नाही, फक्त आपल्याला मार्क एंट्री करायचं आहे. आता नेक्स्ट हा सेकंड विद्यार्थी किती घेतलेला आहे बघा, 13 घेतलेला आहे, ए आले. नंतर पुन्हा आणि इथे हा ही मुलगी समजा 10 घेतली तर तिथे बी प्लस 2 प्लस 1 ए आलेला आहे. तरी शेवटी काय करायचं आपल्याला, इथे सेव्ह ऑप्शन दिलेला आहे, या सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं. आता तुम्ही आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इथं तुम्ही मार्क्स एंट्री करते वेळेस ऑलरेडी इथे तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला क्लास वाईज मार्क जर कन्फ्युज होत असेल तर इथं मॅक्झिमम मार्क पण दिलेला आहे, ऑलरेडी तिथे येते. मॅक्झिमम मार्क्स 15 पैकी आहे, आम्ही 15 पैकीच घालायचं आहे. हायर क्लासला याच्या पुढे गेलो 6वी 7वी 8वी तिथे चेंज होणार आहे, 10 येईल, तर ते जे दिले त्याच्यापैकीच आपल्याला इथे घालायचं आहे. जर 20 आलं तर 20, 25 आलं तर 25 पैकीच मार्क आपल्याला इथे घालायचं आहे. आता असे मार्क एंट्री केल्यानंतर इथे सेव्ह ऑप्शन दिसत आहे, सर्व आपल्याला ओके आहे. ओके म्हटल्यानंतर इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह आर यू शुअर वांट टू सेव्ह असेसमेंट मध्ये इथे सेव्ह करा. हा डाटा तुमचा डाटा फेस्ड सक्सेसफुली, असेसमेंट सेव्ह सक्सेसफुली म्हणून तिथं दाखवतं. झाला, इथे तुमचं मार्क एंट्री झाले. मार्क एंट्री झाल्यानंतर तुम्हाला हे मार्क पाहायचं असेल तर काय करायचं, इथे याच लाईन मध्ये डाव्या बाजूला पुन्हा ऑप्शन दिसत आहे, LBA च्या खाली असेसमेंट एंट्री रिपोर्ट म्हणून दिसत आहे. या असेसमेंट एंट्री रिपोर्ट वर क्लिक करा. पुन्हा आणि इथे तुमचं जे माहिती विचारलंय मीडियम, इथे क्लास आता आम्ही कुण्या वर्गाचे घालतो, 5वी वर्गाचे घालतो. इथे सिलेक्ट मराठीला कोणता ग्रुप आहे, मराठी, कन्नडा, इंग्लिश, आणि इथे सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. आता इथं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही कोणकोणत्या चॅप्टरचे, आता हा तिन्ही मुलांचे नाव इथं ओपन होतो आणि इथे पहिल्या चॅप्टरला किती, दुसऱ्या चॅप्टरला किती, तिसऱ्या किती, पुरा तुमचं डिटेल चॅप्टर वाईज इथे रेकॉर्ड ओपन होतो. अशा प्रकारे डिटेल किती आतापर्यंत किती चॅप्टर झाल्यात, तुम्ही किती त्याच्यामध्ये एंट्री केलेला आहोत, बी प्लस किती आहेत, ए प्लस किती आहेत, त्याचं जर एव्हरेज काढलं तर पहिल्याचं बी प्लस आहे, दुसऱ्याचं ए आहे, तिसऱ्याचं बी प्लस आहे, हा एव्हरेज आलेला आहे. टोटल आतापर्यंत जेवढे एंट्री केलेलं आहोत तेवढं तुमच्या विषयाचा डाटा अशा प्रकारे मिळतो. अशा प्रकारे खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे जे विषयाचे आहेत, तुमच्या वर्गाच्या तुमच्या विषयाचे मार्क्स सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या फोनमध्ये सुद्धा एंट्री करू शकता. धन्यवाद.